नमस्कार. लीनाचे स्वयंपाकघरमध्ये मी लीना आपलं स्वागत करते. बाजारामध्ये भरपूर प्रमाणात ओले वाटाणे आलेले असल्यामुळे मटार पुलाव कसा बनवायचा ते आज आपण या स्वयंपाकघरात पाहणार आहोत. चला तर मग आजच्या या रेसिपीला सुरुवात करूयात. 2 वाटी तांदूळ घेणार असल्यामुळे पातेले थोडे मोठे घ्यायचे आहे, म्हणजे हलवायला सोपे पडेल. पातेल्यामध्ये छोटी 2 पळी शेंगदाणे तेल घालूया. तुम्ही दुसऱ्या कोणत्याही रिफाइंड तेलाचा वापर करू शकता. दोन वाटी तिबार बासमती तांदूळ घेतलेला आहे. तांदूळ निवडून 2 वेळा धुवून त्याच्यातील सगळं पाणी बाजूला काढून अर्धा तास बाजूला ठेवलाय. तेल आपलं तापलेलं आहे. आता याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप घालूया. तुपामुळे पुलाव आपला मोकळा होईल. तूप वितळत आहे तोपर्यंत आपण काही खडे मसाले घेतलेले आहेत ते पाहूयात. 1 स्टारफूल, 4 दालचिनीचे तुकडे, 2 वेलची, 6 लवंग, 12 मिरे घेतलेले आहेत. तेल आणि तूप दोन्ही आपलं चांगलं गरम झालेलं आहे. 1 टेबलस्पून शहाजिरे घालूया. तुम्ही साधे जिरे वापरले तरी चालेल. जिरे उमलवून द्यायचे आहेत. जिरे उमलले की 2 तमालपत्राची पाने घालूयात. मसाले करपू नयेत म्हणून गॅसची आच कमी ठेवायचे. घेतलेले खडे मसाले घालूयात. मसाले 15 ते 20 सेकंद परतून घेऊयात. असं परतल्यामुळे त्याचा अर्क तेलामध्ये येईल. मसाले आपले परतून झालेले आहेत. आता याच्यामध्ये अर्धा टीस्पून हिंग, 2 हिरव्या मिरचीचे तुकडे घालूया आणि थोडंसं परतून घेऊयात. 2 मिरच्यांमुळे पुलाव आपला फार तिखट होणार नाही, सौम्यच तिखट चव राहील. हवं असल्यास आवडीनुसार मिरचीचे प्रमाण तुम्ही वाढवू शकता. 1 मध्यम आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घेतलेला आहे. कांदा घालूया. गॅसची आच मध्यम करून कच्ची चव जाईपर्यंत कांदा भाजून घेऊयात. जास्त कांदा भाजला तर पुलावमध्ये तो करपल्यासारखा दिसेल. 5 ते 6 मिनिटे नंतर कांदा आपला छान परतून झालाय. आता याच्यामध्ये आले लसूणची पेस्ट घालूया. अर्धा इंच आले आणि 7-8 लसूण पाकळ्या खलबत्त्यात कुटून घेतलेल्या आहेत. ताजे आले लसूण पेस्ट घातल्यामुळे पुलावला टेस्ट छान येते. 1 ते 2 मिनिट परतून घेऊयात. आले लसूण पेस्ट आपली भाजून झालेली आहे. 1 वाटी ताजे वाटाणे घेतलेले आहेत. वाटाणे घालूया. पुलावसाठी तुम्ही फ्रोझन वाटाणे सुद्धा वापरू शकता. गॅसची आच कमी करून वाटाणे परतून घेऊयात. मोठ्या आचेवर वाटाणे परतले की ते उडतात. तसेच परतून घेतल्यामुळे त्याचा उग्र वासही कमी होतो. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर वाटाण्याला हलकेसे छोटे छोटे पांढरे स्पॉट आलेले दिसत आहे. आता आपण हे जास्त परतत बसायचं नाही आहे. धुवून घेतलेला तांदूळ घालूया. गॅसची आच कमी करून तांदूळ हलक्या हाताने परतून घेऊयात. तांदूळ आपला अखंडच राहिला पाहिजे. तांदूळ परतून झालेला आहे. 1 टेबलस्पून गोडा मसाला घालूया. गोडा मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया. बघा, गोडा मसाला सुद्धा आपला व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. एका वाटीला 2.25 वाटी याप्रमाणे 4.5 वाटी पाणी खळखळून उकळून घेतलेलं आहे. गरम पाणी नाही बरं का, खळखळून उकळून घेतलेलं पाणी आहे. तांदूळ लवकर शिजेल तसेच पुलावही चविष्ट होईल. पाणी घातल्यानंतर गॅसची आच मोठी करायची आहे आणि उलटण्याने व्यवस्थित खालून वरपर्यंत हलवून घ्यायचं आहे. चवीनुसार मीठ घालूया. इथे खडे मिठाचा उपयोग केलेला आहे. हलवून घेऊया. हलवून घेतल्यानंतर गॅसची आच मध्यम करायची आहे. थोड्या वेळाने पाहूयात. तांदूळ आपला छान उमललेला दिसतोय. पाणी हे बरेचसं चाटलेलं दिसतंय. दोन्ही बोटाच्या मदतीने तांदूळ शिजला आहे का नाही ते पाहूयात. तांदूळ दाबल्यावर कणी लागत नाही आहे. एवढ्या पाण्यामध्ये तो शिजेल, त्यामुळे आणखीन पाण्याची आवश्यकता नाही आहे. तांदूळ एकसारखा करून घ्यायचा आहे.
तांदूळ एकसारखा करून झाल्यानंतर मुरण्यासाठी आपण याच्यावर झाकण ठेवूयात आणि गॅसची आच कमी करूयात. 5 मिनिटे झालेली आहेत. झाकण काढूया. तांदूळ या पद्धतीने पलटून घ्यायचा आहे, म्हणजे वरचा तांदूळ खाली जाईल आणि खालचा तांदूळ वर येईल. पलटून घेत असताना खडा मसाल्याचा खमंग वास येतोय. वरचा भाग परत आपण एकदा एकसारखा करूया आणि याच्यावर झाकण ठेवूयात. 3 ते 4 मिनिटे झाल्यावर झाकण काढूया. तांदूळ पूर्ण शिजला आहे का नाही ते पाहूयात. बघा, तांदूळ आपला पूर्ण शिजलेला आहे, अजिबात कणी लागत नाही आहे. सगळ्यात शेवटी भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया. गॅस बंद करूया. या पद्धतीने मटार पुलाव केल्यावर थंड झाला तरी प्रत्येक शीत मोकळं होईलच आणि खाताना देखील तो कोरडा लागणार नाही आहे. गरम गरम मटार पुलाव खाण्यासाठी तयार झालेला आहे. मटार पुलाव तुम्ही टिफिनसाठी, रात्रीच्या, दुपारच्या जेवणासाठी बनवू शकता. तसेच हा पुलाव तुम्ही तुमच्या आवडत्या कोणत्याही व्हेज ग्रेव्हीसोबत खाऊ शकता. मस्त असे खडे मसाले घालून केलेला मटार पुलाव तुम्ही अवश्य करून बघा, तुम्हाला जरूर आवडेल. आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लीनाचे स्वयंपाकघर या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.